अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन. न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज. हरेगाव येथील परदेशी गल्ली उंदीरगाव आउटसाइड गट नंबर 78 मधील रहिवाशांनी हक्काचा येण्या जाण्याचा रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार श्रीरामपूर यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की परदेशी गल्ली उंदीरगाव आउटसाइड तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील गट नंबर 78 मधील रहिवासी आहोत. सदर ठिकाणी 50 पेक्षा जास्त नागरिक वास्तव्यास असून त्यामध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींचा समावेश आहे. आमच्या वस्तीतील नागरिकांना शाळेत जाणे, कामानिमित्त ये-जा करणे, आजारी व्यक्तींना दवाखान्यात घेऊन जाणे तसेच अंत्यविधीच्या वेळी मयत व्यक्तीस नेण्यासाठी जाण्या येण्याचा योग्य आणि हक्काचा रस्ता उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. काही व्यक्तींकडून जाणून बुजून आमच्या येण्या जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. तरी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून गट नंबर 78 मधील रहिवाशांना कायदेशीर आणि हक्काचा येण्या जाण्याचा रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच रस्त्यातील अडथळे नियमानुसार दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. तसेच सदर रस्ता 10 दिवसांच्या आत मोकळा करून देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदन नागरिकांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. परदेशी गल्ली उंदीरगाव आउटसाइड गट नंबर 78 मधील नागरिकांनी हक्काच्या रस्त्यासाठी उपोषणास सुरुवात केली आहे. नमस्कार, मी वैष्णवी हजारे आणि आपण पाहत आहात न्यूज सुपर वन मराठी चॅनल. आता आपण माझ्या मागे पाहत आहोत की काही महिला आणि पुरुष हे उपोषणाला बसलेले आहेत. हे धरणे उपोषण आहे. एका रस्त्याच्या असुविधेमुळे हे लोक आता इथे उपोषणाला बसलेले आहेत. जसे की सांडपाणीमुळे होणारी दुर्व्यवस्था, अस्वच्छता, त्यामुळे होणारे आजार, या सर्वांना कंटाळून हे सर्व उपोषणाला बसले आहेत. यांचा एक मुद्दा असा आहे की काही ठराविक लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे यांना येण्या जाण्यासाठी रस्ता मिळत नाहीये. रस्ता मिळत नसल्यामुळे होणारे सगळे समस्या, रस्ता नसल्यामुळे यांना काही समस्या निर्माण झाल्या आहेत. चला तर या बाबतीत आपण यांच्याशी चर्चा करूया आणि नेमकी असलेली समस्या जाणून घेऊया. नमस्कार आजी, तुमचं नाव सांगा पहिलं मला. शांताबाई खंडेराव परदेशी. तुम्ही कुठे राहतात? इथंच राहतो आम्ही हरेगावात. हे जे तुम्ही सगळे महिला वगैरे उपोषणाला बसले, याचं नेमकी कारण काय? आम्हाला रस्ता नाही, आमचा रस्ता बंद झाला. ही समस्या कधीपासून? गल्ली सुद्धा सगळी पाळली. ही समस्या आता झाली उपलब्ध. इतके दिवस चालू होतं पण आता एकदम बंद झालेलं आहे. आणि हा रस्ता मला आठवत नाही तसा हा रस्ता आहे. ही मध्ये शिव रस्ता आहे ना, ही शिव आहे उंदीरगाव ते ब्राह्मणगाव. तर या शिवावर रस्ता आहे. ह्यो काय खाजगी जागेवर रस्ता नाही कोणाचा. आणि तिथं अतिक्रमण करून गेटबीट लावलेलं आहे. तेव्हा हा रस्ता मला आठवत नाही तसा हा रस्ता आहे. मी इथंच झाले, लग्न होऊन फक्त 4-5 वर्ष तिकडे गेलो ना, आम्ही नवरा बायको इथं आलो तेव्हा आम्ही इथंच आहे. तेव्हा आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता लागतो. मग याबाबत तुम्ही काही तक्रार वगैरे नोंदवली का प्रशासनाला? अजून नोंदवलेले आहे पण कोणी मनावर घेतले नाही. मनावरच घेतलेलं नाही कोणी. त्याच्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. आता तुम्ही उपोषणाला बसले, जर उपोषणाला बसल्यानंतर पण जर तुमची काही दखल घेतली नाही, मग यानंतर काय करणार? मग आता आम्ही इथं बसू, नाही तर मग तिकडं तहसीलदार कचेरीत जाऊन बसू. चला, आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला दुसरं काही कोणाची तक्रार नाही, कोणाची दुश्मनी नाही, आम्हाला काही घ्यायचं नाही. फक्त आम्हाला रस्ता, हक्काचा रस्ता लागतो. रातचं रितचं लेकरं बाळ माझ्यासारखे म्हातारे मेलं गेलं तर कुठून आणायचं? हा, लेकरं निम्याराचे दवाखान्यात घेऊन पाळायचे तर कुठून न्यायचे? कुलूप लावून घेणार आहेत ते नंतर. मग आम्ही काय करायचं? हे अतिक्रमण कोणी केलंय नेमकं? आता हे नेमकं आहे पाहिजे. दात आहे आमचे, होट आहे आमचे, माझ्या बहिणीचे पोर आहे संजय रामसिंग परदेशी. रस्त्याच्या दुर्व्यवस्थेबद्दल आपण जे उपोषणाला बसले त्याबद्दल आपण काय सांगणार? आमचं म्हणणं एवढंच आहे मॅडम प्रशासनाला, की आमचे ह्या गल्लीत इतर लोकांव्यतिरिक्त आमची 2 दलित समाजाचे घरं आहेत.
आणि त्यांना आमचं म्हणजे आमच्या सगळ्या वर्तणूक येऊन असं जाणवतंय की कोणीतरी हे जाणून बुजून आम्हाला अडवण्याचं काम आहे, की आम्ही आमच्या जागा त्यांना विकावा आणि आम्ही बाहेर निघून जावा, आणि आमची एवढी तर परिस्थिती नाही की आम्ही कुठंतरी घेऊ शकू. हे जाणून बोलून करताय कोणीतरी, आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला त्रास आहे. त्याच्यामुळे कोणताही रस्ता होत नाही, नाली होत नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं. ना आम्हाला घरकुल पाहिजे ना काही, फक्त आम्हाला बेसिक रस्ता नाली जरी प्रशासनाने करून दिली तरी आमच्यासाठी खूप मोठं झालं. एवढ्या दिवसापासून आपण हा त्रास सहन करतोय, मग याबाबत कोणाकडे तक्रार वगैरे? आम्ही मागील 2-1 वर्षापासून तहसीलदार साहेबांकडे अर्ज पण केले होते, पण त्यांचं म्हणणं की तहसीलदार साहेबांचं काम फक्त शेतीविषयी आहे, बाकीचं वगैरे आम्ही काय, ते म्हणे तहसीलदार साहेबांकडे नाहीये, तुम्ही दुसरीकडे जा. आम्ही ग्रामपंचायतकडे सुद्धा तक्रार केली होती, पण त्यांनी पण काही दखल घेतलेली नाही याच्यात. आता जसं मगाशी दादांनी सांगितलं की म्हणे काही लोकांनी अतिक्रमण वगैरे केले, मग तुम्ही बसून चर्चा करून हा विषय सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला का? आम्ही काही लोकांना विनंती पण केली की असं करू नका, पण जो तो ज्याच्या जागेवर ज्याचा अधिकार सांगतो आणि ज्याच्या पद्धतीने तो वागतोय, मग त्याच्यामुळे आम्हाला काय असं हे करण्याची गरज नाही पडली की असं कुठं कंप्लेंट करावं, काय नाही करावं असं. ताई, या अतिक्रमणामुळे आपल्याला कोणकोणत्या समस्याला सामोरं जावं लागलं? आमच्याकडे गल्लीमध्ये खूप सारे म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येकी 2-2 जरी लहान लहान लेकरं आहे, आणि आमच्या गल्लीमध्ये जायला रस्ता सुद्धा चांगला नसल्यामुळे आमच्या मुलांना बाहेर खेळायला सुद्धा सोडते. आम्हाला दिवसभर मुलं घरामध्ये कोंडून ठेवला, आणि ते कोंडून ठेवल्यामुळे लेकरं अशी चिडचिड करतात. त्याच्यामुळे आम्हाला मानसिक संतुलन आमचं बिघडतं. तरी आमच्या लेकरांना मार खावा लागतो. यामुळे आम्ही गल्लीत लेकरांना असं मोकळं खेळायला सोडू शकत नाही, काही नाही. काही मुलांना धुळीची अलर्जी, कोणाला डास चावल्याने अलर्जी होती. तर आमच्या गल्लीमध्ये रस्त्याच्या नालीचं पूर्ण पाणी आमच्या गल्लीमध्ये 8 दिवस झाले असं पाणी साचलेलं होतं. तरी आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणी आमच्याकडे येऊन सुद्धा बघितलं नाही का लोकांची काय परिस्थिती असेल. काल माझ्या आजी सासू इतके आजारी, त्यांना गाडीवर बसता सुद्धा येत नव्हतं, म्हणजे पूर्ण त्यांना जुलाबन उलट्या होत होत्या. तरी आम्ही त्यांना कसं बसं गाडीवर बसून म्हणजे चालू सुद्धा शकत नव्हत्या, तरी आम्ही त्यांना व्यवस्थित दवाखान्यात नेण्यासाठी किती धडपड केली असं तुम्ही जाऊन गल्लीमध्ये बघितलेलं आहे. आता सध्या कशी हालत आहे आमची, म्हणजे आम्हाला उमऱ्याच्या बाहेर पाय ठेवला का आम्हाला जागा सुद्धा व्यवस्थित नाही. सगळा रस्ता खडतड असा आहे, लेकरांना बाहेर खेळायला सोडू शकत नाही. आम्हाला इव्हन कचरा टाकायला सुद्धा जागा नाही. आम्ही आमचा कचरा दिवसभराचा कचरा साचून ठेवतो, आणि तो कचरा आम्हाला फेकायला इकडे स्टँडच्या मागे जावं लागतं. घरी कोणी आहे नाही, आम्हाला लेकरांना किती वाचवावं लागतं या गोष्टींपासून. याच्यामुळे आमच्या गल्लीमध्ये प्रदूषण पण होतंय. प्लस आम्हाला पाठीमागच्या साईडनी पण पूर्ण बंद केलेलं आहे, पुढच्या साईडनी पण पूर्ण केलं, म्हणजे आम्ही एक कोंडवाड्यात पडल्यासारखं गंमत केलेली. आणि काही घर या वेळेला सपोर्ट आहे, एका घरामुळे आमचं सगळं अडतंय. म्हणजे काही लोक डायरेक्ट गेट बंद करून घेतात, कोणी काय करतात, म्हणजे प्रत्येकाची मनमर्जी चालू आहे. जसं पाहिजे तसं एखाद्याला नाही का कोंडून ठेवलं, आणि कोंडवाड्यात जसं आपण त्यांच्या इशाऱ्यावर आम्हाला नाचवते असं करताय सगळेजण. माझे नाव निकिता परदेशी. आम्ही जसे लहान होते तेव्हापासून इथं राहतो. आधी आम्हाला रस्ता होता, मंदिर बांधायचं तर आम्हाला सांगितलं तुम्हाला रस्ता भेटेल, त्यानंतर आम्हाला रस्ताच नाही. आमची गल्ली मागून पुढून सगळीकडून पॅक झालेली आहे. अक्षरशः एक स्थिती अशी होती की माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं, तर आम्हाला इथपर्यंत चालवत आणावं लागलं. त्यांच्यात कॅपॅसिटी होती तरी ते वाचले नाही. असं नाही की इथे सगळे तरुण लोक असतात, इथे बायका आहे, काही म्हाताऱ्या बायका आहे, तर त्यांना आणायचं तर आम्ही कसं करायचं? असं नाही की प्रत्येक टायमाला कोणी असेल, एका टायमाला कोणी नसतं. आम्ही बायकांनी आम्ही काय करायचं? हे सगळे पुरुष सगळे कामाला जातात, सगळे हातावरचे काम करे, सगळे कामाला जातात. तुम्ही असं म्हणता की एका टायमाला येतच जर एखाद्याला काही झालं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणार कोण? एवढे जण बघणार कोण? बायकांमध्ये एवढी हिंमत नसती, ते घाबरून जातात. अक्षरशः आत्ताची कंडिशन अशी, आम्हाला चालायला जागा नाही गल्लीमध्ये. इतकं प्रदूषण आमच्या गल्लीमध्ये, मच्छर होत आहे, सगळे आजारी पडताय. सगळे असं नाही की छोटे मुलंच आजारी पडताय, अक्षरशः 4-4, 5-5 दिवस मुलं ऍडमिट असतात हॉस्पिटलमध्ये. कोणाला सांगायचं आम्ही या समस्या? आम्ही एवढं होऊन पण आम्ही शांततेत घेतोय. आम्ही कोणाशी विवाद घातले नाही, आम्ही कोणाला उगर काही बोललोच नाही. आम्ही सगळ्या गोष्टी शांततेत घेतलेल्या आहेत. तर सरकारने आमची मागणी मान्य करावी. आम्हाला फक्त आमचा हक्काचा रस्ता पाहिजे नाही. आम्ही कोणाशी भांडण टंटा करत नाहीये, आम्ही शांततेत घेतोय. सरकारने फक्त आमच्या मागणीवरती एकदा विचार करून बघावा. धन्यवाद. सांगायचे का आमच्या हक्काचा रस्ता द्या. ते दिवस आमचे रस्त्यासाठी आम्ही सगळ्यांचे नुकसान केलेले आहे. एकाने घर पाडलेले आहे, आम्ही आमची गिरणी पाडली आहे, एकाने भिंत पाडलेली आहे, कारण की रस्त्यासाठी आम्हाला लागत होतं. आणि अजून त्याच्यासाठी आम्हाला गाड्या ठेवायला जागा नाही राहिलेली आहे. आमचं सगळं नुकसान होऊ लागले. आम्ही सामान कुठं ठेवा? आमचं सामान बी ठेवायला जागा नाही आहे. एक आमच्या बाजूच्या घरांनी अख्खं रूम पाडलेले आहे. त्यांच्या घरात मुलं बी नाही आहे, त्यांच्या मुलं वेगळ्या ठिकाणी राहते. त्यांनी आहे ना धार सुद्धा नव्हतं त्यांना, ते बिना धाराचं राहत होते, फक्त 2 गट्टू लावून ते राहत होते. एवढं आम्ही नुकसान केलेले आहे. आणि दुसरं, जेव्हा हे गेट लावले
तेव्हा माझं पोरगा आजारी होतं. रात्री दवाखान कसं घेऊन जायचे ते आम्हाला समजतच नव्हतं. एवढं पोरगं रडत होतं. आम्ही रात्रभर पोराला रडून दिलेलं पण दवाखान घेऊन नाही गेलेलो आहे. एवढं आम्हाला अडचण झालेली आहे. मागून बी रस्ता बंद आहे, पुढून बी रस्ता बंद आहे. आम्हाला जायलाच अजिबात जागा नाही. आणि आमच्या मागची आजी ते बी आजारी आहे, त्यांना बी घेऊन कसं जायचं ते आम्हाला प्रश्न पडले. गाडीवर बसायला सुद्धा आम्हाला अडचण झालेली आहे. सगळीकडे प्रदूषण झालेले, गल्लीत नुसतं पाणी झालेले, नालीचं पाणी बाहेर येतोय. आमच्या 8 दिवस आधीच आमच्या पोरगा ऍडमिट होता. कशासाठी? ते प्रदूषणसाठी आमच्या पोरगा ऍडमिट होतं. त्याला इन्फेक्शन झालं होतं. 4 दिवस ते पोरगा आमचे ऍडमिट होतं. फक्त आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या, बस एवढंच सांगते, दुसरं काही नाही. आमचे इथे एक आणि इथे 2 दलितांचे घर आहे. तर गल्लीतून सांडपाणी म्हणा, नाली म्हणा, जो पूर्ण पाणी येतं ते आमच्या इथे ह्या चेंबरला आणि त्या चेंबरला अडकून पूर्ण घाण आमच्या दारात कंटिन्यू वाहत असते. घरात पण घुसती. आणि इथून पुढे जेवढं पावसाचं पाणी ते पण सगळं येतं, त्याचे पण आम्हाला सगळ्यात जास्त त्रास आहे. आम्ही शेवट इथून उतार आहे ना असा, त्याच्यामुळे आम्ही बरेच वेळेस अर्ज केलेला आहे आता या नालीसाठी. पण आता सगळ्यांनी जेवढे अतिक्रमण होते सगळे आणि नालीच्यासाठी आम्ही अर्ज दिलेले होते. तर बाकीच्यांनी जेवढे लोक होते त्यांनी अतिक्रमण पाडलेले, पण फक्त एकच घरामुळे अडचण आहे. त्या घरामुळे आमचं नालीचं काम होत नाही आणि सगळेच काम अडलेले. आणि याच्या डासाचा याचा आम्हाला इतका भयंकर त्रास आहे. आमच्या प्रत्येकाच्या घरात 2-2, 3-3 लहान लेकरे, पण त्यांना डेंग्यू म्हणा, मलेरिया म्हणा, प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं. आणि एवढं करून इमर्जन्सी न्यायला आम्हाला रस्ताच नाही दवाखान्यात. सगळ्यात मेन मुद्दा इतक्या भयान गोष्टीला आम्ही बऱ्याच दिवसाचा फॉलोअप घेऊन आम्हाला काहीच त्याचं म्हणजे प्रत्युत्तर भेटलेलंच नाही. फक्त टाळाटाळीची उत्तरं भेटलेली. सर्वात मोठा प्रश्न असा म्हणजे की या नागरिकांची आता एवढी दुर्व्यवस्था होती, तरी पण प्रशासन याकडे लक्ष का देत नाहीये? वारंवार प्रयत्न करून पण जर तुमचा प्रश्न सुटला जात नाही, आता उपोषणाला बसले, यानंतर पण जर तुम्हाला काही प्रशासनाकडून सुविधा वगैरे करून नाही भेटल्या, मग यानंतर काय पाऊल असेल तुमच्या? प्रशासनाने आम्हाला न्याय जर नाही दिला तर आम्ही काहीतरी टोकाचं पाऊल उचलू. प्रशासनाला आम्ही सांगून देऊ का आमच्या गल्लीचा रस्ता किंवा गल्लीतलं अतिक्रमण नाही हटवलं तर आम्ही पण टोकाचं पाऊल उचलू. मला पेरलेसच झालेलं आहे. त्या गल्लीतून जायला जागा नाही, सांडपाण्याची नालीची व्यवस्था नाही, चेंबर ड्रेनेज सुद्धा इथं साचतं पाणी, लोकांच्या घरात घुसतं. तरी हे जे अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण काढल्यानंतर गल्लीतला रस्ता होईल. ते शासनाने ते काम मार्गी लावा. ते मार्गी लागलं तर सगळं व्यवस्थित होईल. शिवाय चेंबरचं काम करून द्यावा, एवढीच आमची मागणी. आपण पाहू शकता कशा प्रकारे येथील नागरिकांकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. येथील नागरिकांचे होणारे हाल, सांडपाणीमुळे होणारी रोगराई याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. काही ठराविक लोकांमुळे इथे अतिक्रमण केले गेले आणि या अतिक्रमणामुळे रस्त्याची दुर्व्यवस्था निर्माण झाली आहे. काही लोकांनी समंजसपणे त्यांचे घर पाडून सुद्धा रोड तयार केला आहे. पण मग असं किती दिवस चालणार? केव्हा ना केव्हा सरकारला यांच्याकडे बघावं लागेल. हे लोक एकदम हातावर कमवून आपलं घर चालवणारे लोक आहे. तर लवकरात लवकर प्रशासनाने यांच्या प्रश्नाकडे बघावं आणि रस्त्याची सुविधा करून देण्या, कारण रस्ता ही अत्यंत काळाची एक गरज बनलेली आहे. यावेळी परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी वृत्त संकलन विभाग, श्रीरामपूर.